नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे। त्यानुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस दिला जाणार आहे। या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही मिळणार आहे आणि त्यांची शेती संबंधित खर्च भागवायला मदत होणार आहे। 25 मार्च 2025 रोजी या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना आहे। त्यामध्ये प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस हा या योजनेमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना जमीन धारणेनुसार अनुदान दिले जाणार आहे। यासाठी सरकारने जवळजवळ 1800 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी ही दिलेली आहे। या बोनसचा लाभ 2024-25 सालच्या खरीप हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे। शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस हा देण्यात येणार आहे, परंतु हा बोनस जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत लागू राहणार आहे। याचा अर्थ प्रत्येक शेतकऱ्याला 40,000 रुपये बोनस हा मिळू शकणार आहे। या बोनस वितरणाची प्रक्रिया ही डीबीटी पद्धतीद्वारे ऑनलाईन शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केली जाणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी आवश्यक आहे। नोंदणी केलेले शेतकरी धानाची विक्री केली असो किंवा नसो, त्यांना हा बोनस मिळणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांची नोंदणी मार्केटिंग फेडरेशन किंवा आदिवासी विकास महामंडळ कडून असलेली पाहिजे। तसेच शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्याच्या क्षेत्राप्रमाणे प्रोत्साहन राशी निश्चित केली जाणार आहे। शेतकऱ्यांची ई पीक पाहणी आणि भूमी महानोंदणी पोर्टलवरच्या माहितीचा आधार घेत त्यांच्या प्रत्यक्ष धान पिकवलेल्या क्षेत्रावर बोनस निश्चित केला जाणार आहे। यासाठी महसूल विभागाने विकसित केलेल्या ई पीक पाहणी ॲपचा उपयोग केला जाणार आहे। जर एखाद्या शेतकऱ्याने मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन्ही संस्थांकडून नोंदणी केली असेल तर त्यांना एकूण 2 हेक्टर पर्यंत बोनस मिळवता येईल। उदाहरणार्थ, एका शेतकऱ्याने मार्केटिंग फेडरेशन कडून 1 हेक्टर आणि आदिवासी विकास महामंडळाकडून 1 हेक्टर नोंदणी केलेली असेल तर त्याला 2 हेक्टरसाठी बोनस हा मिळणार आहे। आधारभूत किमतीवर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना बोनस हा दिला जाणार आहे। यासाठी किमान आधारभूत किमतीवर आधारित प्रमाणीकरण केले जाईल आणि त्यानुसार योग्य शेतकऱ्यांना बोनस हा दिला जाईल। हे सुनिश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी शर्ती घालण्यात आलेल्या आहे। तर मित्रांनो, हा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे, कारण राज्य सरकारने 1800 कोटी रुपये खर्चाची मंजुरी ही दिलेली आहे। 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झालेल्या खरीप हंगामासाठी हा शासन निर्णय लागू राहणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल। महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। शेतकऱ्यांना 40,000 रुपये बोनस मिळवण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांचे आर्थिक बळ वाढेल आणि शेती व्यवसायात सुधारणा होईल। यासाठी डीबीटी पद्धतीद्वारे ऑनलाईन पद्धतीने धनादेश शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।